रेडिओचे आभार आहेत यासाठी की रेडिओनं माझ्या कानांना पापण्या दिल्या. वाह 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 वाह. काय ऐकू नये आणि काय ऐकावं हे रेडिओनं शिकवलं. त्यामुळे बरं वाईट काय, आता कोणी ऐकवायला लागलं काहीतरी हे तर ते फार मजा येत नाही. कारण त्या अगदी तुमच्या घडण्याच्या काळामध्ये आपण शांताबाई हे ते ही सगळी मंडळी गाण्यातून भेटत गेली. म्हणजे कवितेतून ती माणसं भेटत होती शाळेत, पण ती आवडली नाही कारण तो एक अमुक मार्काचा प्रश्न होता. पण नंतर तीच गाणी भारत आंब्यांची किंवा ज्या कविता चाल लावून कानावर पडल्या तेव्हा त्या आवडायला लागल्या. तर ती चाल म्हणजे जशी आठवण येताना एकटी येत नाही, गंध स्पर्श घेऊन येतं, तसं ते गाणं त्या चाल ताल सुरासोबत जेव्हा ती कविता येते तेव्हा ती तुमच्या मनात कुठेतरी रुजत जाते असं मला वाटतं. सहसा कवी जे असतात ना तुझ्यासारखे, हं. की ते जे प्रतिमा असतात त्या फार पटकन शोषून घेतात. पटकन हो. जनरली त्यांची संवेदनशीलता ही जास्त असते, पण ते सगळेच कवी का नाही होत? कारण हम्म, ह्या सगळ्या अनुभवांमधून हम्म. मी काहीतरी शिकत जाणं, त्याला लर्निंग असं म्हणतात, की मी शब्दांमधून शिकणं, मी लयीमधून शिकणं. आता तू जेव्हा बोलत होतास आणि गात होतास, किंवा तू सुरात गात नव्हतास, पण तू लयीत गात होतास, हम्म. ते गद्य होतं हा, ते. बरोबर. तर हा सगळा जो असतो ना, तो नंतर त्या व्यक्तीनं केलेल्या स्वाध्यायाचा आणि सरावाचा भाग असतो, त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. म्हणून मग आता इथं तुझ्याकडे मला यायला आवडेल, की तुला ही आवड हा. की शब्दांबरोबर खेळायचंय, स्मृतीबरोबर खेळायचंय, याचं तू लर्निंग मध्ये रूपांतर कसं केलंस? तुझ्यावरती नेमके शिकण्याचे, ज्याच्यातून आपण शिकतो त्याला संस्कार म्हणतात. हो. तर मग तू हे सगळे संस्कार तुझ्यावरती कसे झाले, तुला काय वाटतं? मला वाटतं संस्कार हे लहानपणापासूनच झाले. म्हणजे हं. मी अनेकदा हा मुद्दा सांगतो की माझ्या लहानपणी माझे आजोबा गाथा वाचायचे मोठ्याने, तुम्ही म्हटलं ते. तर तो ऑडिटरी. शब्दसंस्कार हा तिथेही पुन्हा की सगळीच भावंड असायची, पण मला ते अट्रॅक्ट करत होतं. ते त्याचं काहीतरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे कनेक्ट असेल. आणि मग त्यातलं ज्ञानेश्वरी विशेष करून त्याच्यामधली रूपकं ज्या प्रकारे आली आहेत, तर हा. त्या वयात ती कळली नाही, पण नंतर कारण ते नियमित वाचायचे. मग त्यांच्या वयाच्या 83-85व्या वर्षी ते गेले. तर मी अगदी 5-7 वर्षाचा असताना जायचो कोकणात आणि अगदी 12वी-13वी नंतर ते त्यांचं नियमित होतं ते वाचणं. ते सतत शब्द कानावरून पडले. आजही मला जेव्हा गाणी लिहितो अनेक रूपकं मिळतात, तर त्याचं श्रेय त्या आजोबांच्या त्या ज्ञानेश्वरीला जातं. क्या बात. कारण तो शब्द संस्कार तिथून कानावर झालाय. वा. आणि मग तो एक संस्कार आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रेडिओ सारखं माध्यम. मी आजही सांगतो की मी चांगलं लिहू शकतो कारण रेडिओचे दिवस होते, तेव्हा टी व्हीचे नव्हते. त्यामुळे व्हिज्युअल गाणं बघायचं नाही, गाणं ऐकलं जायचं. तर त्यामुळे प्रत्येक शब्द कानावर जायचा, रिपीट व्हायचा तो. तर तुम्ही म्हटलात की रिपिटेटिव्ह मेमरी तोच तोच आहे. आणि मग शब्द कळला नाही तर त्याचा अर्थ काय असेल ह्याचा शोध घेणं, की मला सौदावरी म्हणजे काय ते आढ्यावर असं नंतर कळलं. हो. या सुखानो यामधला सौदावरती, हा. 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 तर मी खूप सौदावरी म्हणजे काय असं की आपल्याला एखादा शब्द अडला तर आपण तो शोधायचा प्रयत्न करतो. तर ती गाणी कानाला मी अनेकदा सांगतो की रेडिओचे आभार आहेत यासाठी की रेडिओनं माझ्या कानांना पापण्या दिल्या. वा 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 वा. काय ऐकू नये आणि काय ऐकावं हे रेडिओनं शिकवलं. त्यामुळे बरं वाईट काय, आता कोणी ऐकवायला लागलं काहीतरी हे तर ते फार मजा येत नाही. कारण त्या अगदी तुमच्या घडण्याच्या काळामध्ये आपण शांताबाई हे ते ही सगळी मंडळी गाण्यातून भेटत गेली. म्हणजे कवितेतून ती माणसं भेटत होती शाळेत, पण ती आवडली नाही कारण तो एक अमुक मार्काचा प्रश्न होता. आणि जेव्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती आवड म्हणून तो बघितलं जात नाही, तो एक घोकंपट्टीचा विषय असतो. त्यामुळे परीक्षा संपली की ते विसरले जातात. नो. हो. तर मला वाटतं जोपर्यंत, आणि मला वाटतं त्या काळामध्ये रेडिओचे उपकार की ज्या कविता जी गाणी अभ्यासाला होती ते तेव्हा लक्षात नाही राहिली, पण नंतर तीच गाणी भारत आंब्यांची किंवा ज्या कविता चाल लावून कानावर पडल्या तेव्हा त्या आवडायला लागल्या. तर ते हळूहळू, आणि मग आश्चर्य वाटायचं की अरे ही तर कविता आहे, पण मग आता इथे का आवडते आपल्याला, तेव्हा का आवडली नव्हती शाळेत. तर ती चाल म्हणजे जशी आठवण येताना एकटी येत नाही, गंध स्पर्श घेऊन येतं, तसं ते गाणं त्या चाल ताल सुरासोबत जेव्हा ती कविता येते तेव्हा ती तुमच्या मनात कुठेतरी रुजत जाते असं मला वाटतं. आणि तो अभ्यास झाला तिथे. आणि म्हणून हळूहळू म्हणजे मी आधी अभिनेता होतो, मग काय एकांकिका लिहू लागलो, पण गाण्याकडे मी येण्यामागचा कुठेतरी ती मुळं त्या ज्ञानेश्वरीत आणि त्या गाथेत होती. तो छंद मला तिकडे जडला आणि त्या गाण्यातला छंद कळला आणि मग ती सवय लागली. म्हणजे गमतीत सुद्धा आपण काहीतरी यमक जुळवून बोलतो.
मग माझं सुरुवातीच्या काळात मी व्यंगचित्रकार म्हणून जेव्हा काम करायचो तेव्हा मार्मिकसाठी मी विडंबन गाणी लिहायचो. ते विडंबन गाणी लिहिण्यामागे मला तो मीटर कळलेला असायचा, ते यमक कळलेलं असायचं. मग त्याच्यावरती मी लिहू लागलो. तर ते शब्दात खेळणं जो आहे ना, ते तिथून तो लागला छंद मला वाटतं. वा वा. हा. आणि तो संस्कार होत गेला, तो संस्कार होत गेला आणि त्याच्यामुळं मग तुला शब्द मिळायला लागले. मिळायला लागले. आणि मग तुम्हाला तो नाद लागतो. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी. मग मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं व्यसन असावं असं मी म्हणतात. कारण व्यसन, खूप जण म्हणतात काय वाचू, वाचायला वेळ मिळत नाही, आवड खूप आहे. तर मी त्यांना म्हणतो की आवड असली की सवड नसते, पण व्यसनासाठी वेळ काढतो. म्हणजे मी बघितलंय, आम्ही नाटकाच्या दौऱ्याला जायचो तर आमच्या बसमध्ये काही नट होते, त्यांना स्मोकिंगची हॅबिट होती. कुठल्याही ठिकाणी बस थांबली की ते 5 मिनिटात जाऊन सिगरेट घेऊन यायचे. मग त्या अनोळखी गावात सुद्धा. तर कारण का, तर त्यांना ते बरोबर माहीत असायचं. तर मला वाटतं की व्यसन ही अशी गोष्ट आहे की त्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. मग मला इथं वाटतं आपण त्याला ध्यास म्हणूया. ध्यास. तर तो जोपर्यंत लागत नाही, तो मला तसा तो शब्दांचा नंतर ध्यास लागत गेला अच्छा. की हा शब्द सापडला, मग याचं वेगळं काय होईल, मग याला पर्यायी शब्द काय असेल. आणि ती सवय आज मला इतकी उपयोगी पडते की आज रेकॉर्डिंगला जेव्हा गायक उभा राहतो, मी एक शब्द लिहिला आहे समजा, आणि त्या लिहिलेल्या शब्दामध्ये च असेल किंवा ळ असेल, आणि गायक नॉर्थ इंडियन असेल ज्याला ळ म्हणताच येत नाही, अच्छा, असं तेव्हा झालंय. संगीतकार अनेकदा म्हणतो की अरे याला ऑप्शनल शब्द शोध ना काहीतरी, त्याला ळ येतच नाही, तो अड अड म्हणतोय. मग त्यावेळी पटकन शब्द सुचणे, ह्याच्यासाठी तो रियाज उपयोगी पडतो. मग 10 पर्यायी शब्द शोधा. तर मी सतत म्हणतो की शब्दांचा रियाज होत राहिला पाहिजे. तेव्हा गीतकार असेल, कवी असेल, तो 24 तास गीतकारच असावा लागतं त्याला, कारण सतत ते शोधत राहावं लागतं. म्हणजे आता माझं गाणं झालं, जसं ऑफिस जॉब काय 9 to 5 असतो तेव्हा संपतो, पण मला वाटतं की लेखक कवी हा 24 तास असतो, त्याला सतत शोधत राहावं लागतं वेगळा काय शब्द मिळतो. मग अनेक गाण्यामध्ये, एका गाण्यामध्ये मी शब्द वापरला की पिवळी करून तिला सासरी पाठवा. तर तो मला अजयने विचारलं की अरे हा मस्त बसलाय तिकडे, तू कुठून शोधलास. तर मी लहान असताना आमच्या शेजारी एक आजी राहायच्या, त्यांच्या सुनेवर अजिबात पटायचं नाही. त्यात भांडण झालं की आमच्या घरी यायचं, आणि मी कशाला राहते, पोरीला पिवळी करून पाठवलं की मी चालली गावाला, असं ती म्हणायच्या. तर पोरीला पिवळी करून पाठवलं. मग त्यांची एक लग्नाची मुलगी होती, तिचं एकदा लग्न झालं की मी इथून जाणार. तो पिवळी करून तेव्हा माझ्या डोक्यात बसलेला शब्द मी त्या नवरी आली गाण्यामध्ये वापरलाय. तर तो रियाज वा. सतत असणं